अन्नत्याग आंदोलन स्थगित केल्यानंतर बच्चू कडू यांनी एक गंभीर आरोप केलाय। आंदोलन मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता। अमरावतीतले 2 आमदार आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करत होते असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांचे हे अन्नत्याग आंदोलन आणि या आंदोलनासंदर्भात बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आपलं आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू होते असं बच्चू कडू यांनी म्हटलंय आणि अमरावतीतले 2 आमदार आहेत ते आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न करत होते असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। बच्चू कडू यांच्याशी या संदर्भात आणखी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दबाळे यांनी। बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी 7 दिवस अन्नत्याग आंदोलन जे आहे ते केलं होतं आणि त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यानंतर बच्चू कडू एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांच्या उपचारासंदर्भाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आज बच्चू कडू आहेत। भाऊ, तुमचं आंदोलन जे आहे ते काही काळासाठी स्थगित झालं आहे। 2 ऑक्टोबर पर्यंत जो आहे तो तुम्ही सरकारला अल्टिमेटम दिलाय, मात्र आता काही दबाव तुमच्यावर येत असल्याच्या ज्या आहे त्या बातम्या समोर येत आहे। काय नेमका दबाव आहे? नाही, जेव्हापासून आम्ही आंदोलन करायला लागलो, सारखं रायगडचं आंदोलन झालं, नंतर टेंबा आंदोलन झालं, रक्तदान आंदोलन झालं, सातत्यानं आंदोलन शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल असो ते दिव्यांगांच्या बाबतीत असो त्याची काही भूमिका आम्ही कठोरपणे मांडत आहोत। त्याचे काही आम्हाला अपेक्षित होते त्याप्रमाणे काही गोष्टी घडताना दिसत आहे। सरकारमध्ये काही राज्याच्या मुख्य कार्यालयामध्ये 2 अमरावतीच्या आमदारासह काही चर्चा झाली आणि ते अधिकाऱ्यांना आम्हाला सांगितले आणि त्यांनी सांगितलं का सप्टेंबरपर्यंत कुठल्याही परिस्थितीत काही ना काही मग कशा पद्धतीनं दबाव आणता येईल, कशा पद्धतीनं वेगवेगळ्या केसमध्ये अटकवता येईल किंवा काय करता येईल असा प्रयत्न चालू आहे आणि खाली निर्देश दिलेले आहे का बाबा जे असेल ते काढा। ते अपेक्षाप्रमाणे घडतंच आहे। चाणक्य नीती आहे आणि राज्यात आपली सत्ता असताना कोणी बोलू नये, कोणी आंदोलन करू नये ह्या त्यांच्या भावना आहे, त्या होऊ शकतं। शेतकरी शेतमजुराची दिव्यांगाची लढाई काही झालं तरी बेहत्तर ही सत्व परीक्षा आहे आणि सत्व आम्ही दाखवून देऊ आमचं आणि आमच्या डोक्यातला जो विचार आहे लढण्याचा तो या सगळ्या कष्टकरी समाजासाठी आम्ही तो प्रचंड ताकदीने उभा करू। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, अनिरुद्ध दबाळे, झी मीडिया, अमरावती।